किंवा कधीकधी अति इच्छा वासना माणसाचा नाश करते आणि मी सुद्धा कधीच पूर्ण न होणाऱ्या इच्छांच्या प्रवासाला निघाले होते। मी रात्री 12 वाजल्यापासून त्या छोट्याशा खोलीत बेडवर पडून होते आणि एका पाठोपाठ एका मुलाने मला ओरबाडले होते। वेदना त्याच्या मर्यादेवर होती, पण मी हे सर्व इच्छेने स्वीकारले। मला ना माझ्या कपड्यांचे भान होते आणि ना मला कसलेही भान उरले होते। माझ्या अंगात वेदनेच्या लहरी उठल्या होत्या। फक्त 2च मुलांनी माझी अशी अवस्था केली होती की माझ्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या। माझ्यासोबत अजून 3 मुलं त्यांची वासना पूर्ण करणार या विचाराने माझा आत्मा थरथरत होता आणि मला त्यांना पूर्ण आनंदाने वेळ द्यावा लागणार होता। माझ्या आयुष्यात अशी एक रात्र असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती। मी हे सर्व करण्यासाठी खूप मोठी किंमत मोजून घेतली होती, त्यामुळे परत जाण्याचा प्रश्न नव्हता। माझ्या जबाबदाऱ्या आणि माझ्या कुटुंबाच्या इच्छेने मला त्या मार्गावर आणले होते जिथे मी एका रात्रीतच 5 मुलांसोबत रात्र घालवण्यास होकार दिला होता। सामान्य परिस्थितीत एखाद्या मुलीला असा विचार करणे शक्य नसते, परंतु मी जिथे उभी होते तिथे मला हा निर्णय घ्यायला जास्त वेळ लागला नाही। ते सर्व निरोगी व तंदुरुस्त तरुण होते। त्यांच्या ताकदीपुढे मी काहीच नव्हते। बेडवर आलेले ते 2 तरुण क्षणार्धात माझ्यावर हतबल झाले आणि मला त्यांच्या वासनेत पूर्णपणे गुंतवून ठेवले। मला पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाचा स्पर्श झाला होता। दुसरा मुलगा निघून गेल्यावर तिसरा मुलगाही खोलीत शिरला। तो येताच मी एक दीर्घ श्वास घेतला। मला थोडा वेळ हवा होता, पण तो म्हणू लागला की माझ्याकडे तेवढा वेळ नाही। त्याचे इतर मित्र बाहेर वाट पाहत बसले आहेत। त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो तसेच माझ्या जवळ आला आणि माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करून माझ्यावर त्याच्या वासनेचा वर्षाव करू लागला। माझ्या शरीरात ते सहन करण्याची ताकद कमी होत होती। मी त्याला माझ्यापासून दूर ढकलण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण तो तितकाच माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला। तितकाच तो या खेळाचा आनंद घेत आहे असे वाटू लागले होते। जेव्हा मी त्याला ढकलले तेव्हा तो पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने माझ्याजवळ आला होता। त्याला थांबवण्याची चूक न करता माझ्यावर होणारे हे वासनाधीनता मी शांतपणे सहन करत राहिले। तो 1 तास आपली तहान शमवत राहिला आणि निघताना त्याने माझ्या मानेवर त्याच्या दातांच्या खुणा सोडल्या। जाताना मला सांगून गेला की पुन्हा जर संधी मिळाली तर तो नक्कीच माझ्यासोबत वेळ घालवायला येईल। तो गेल्यावर मी माझ्या अंगावर एक नजर टाकली आणि माझे शरीर थरथर कापले। माझ्या शरीराचा एकही भाग असा नव्हता जिथे जखम झाली नसेल, पण तिसऱ्या तरुणाने तर त्याची मर्यादाच ओलांडली होती। त्याने तर माझ्या शरीरावर सर्वत्र जखमा करून सोडल्या होत्या। शरीरावर जागोजागी त्याच्या दातांच्या खुणा होत्या आणि मग उरलेल्या 2 मुलांनी पण 1 तास मला त्यांच्या वासनेचा शिकार बनवून ठेवले। त्यांना माझ्यावर जराही दया आली नाही आणि येईलही कशाला। एका रात्रीच्या बदल्यात मी त्यांच्याकडून एक मोठी रक्कम वसूल करणार होते। असं म्हणायला हरकत नाही की पैशांच्या बदल्यात त्यांनी माझी एक रात्र विकत घेतली होती। ते तर फक्त त्यांचा हिस्सा वसूल करत होते। ही एक रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र बनली होती। माझी अवस्था अशी झाली होती की मला कशाचीच भान नव्हते। मला स्वतःला वळताही येत नव्हते। वेदनेने माझे डोळे हळूहळू बंद होत होते आणि तेवढ्यातच त्या मुलांनी मला सांगितले की त्यांचा 6वा मित्र पण आला आहे। माझ्याकडे तेवढी हिंमत पण नव्हती की त्यांना मी नकार देऊ शकेल किंवा त्यांच्या निषेधार्थ करू शकेल। 6वा मुलगा खोलीत शिरताच तो माझ्या पलंगाजवळ आला। तो माझ्याजवळ आल्यावर मला पाहून तो जोरात किंचाळला। तो का किंचाळला त्याचे कारण जाणून घेतल्यानंतर तुमच्या पण अंगाला शहारे येतील। माझं नाव मधू आहे आणि मी फक्त 22 वर्षाची होते। मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं, पण आजच्या काळात ग्रॅज्युएशन म्हणजे काहीच नाही। हातात पदव्या घेऊन BEd करूनही लोक रस्त्यावर धूळ खात बसली आहेत। हे मला तेव्हा समजले जेव्हा मी नोकरी शोधण्यासाठी बाहेर निघाले। प्रत्येक कंपनीसमोर तरुणांची मोठी रांग असते जे त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत असतात। अशा परिस्थितीत माझ्यासारख्या मुलीला नोकरी कशी मिळेल जिच्याकडे ना कोणता अनुभव किंवा ना कोणतीही मोठी पदवी होती। पण नोकरी मिळणे ही माझी सर्वात मोठी गरज बनली होती, कारण बाबांच्या निधनाने आमची कंबर मोडून ठेवली होती। बाबा घरात एकटेच घराचा उदरनिर्वाह करणारे होते। घरात आम्ही 3 बहिणी आणि त्याही अविवाहित होतो।
माझी मोठी बहीण शिकलेली नव्हती, त्यामुळे कमाईची जबाबदारी तिच्याऐवजी माझ्या खांद्यावर येऊन पडली होती. मी घराबाहेर निघाले तेव्हा माझे होश ठिकाण्यावर आले होते. मी जेव्हा घराच्या बाहेर आले तेव्हा मला कळले की बाहेरचे जग जेवढे मला सोपे वाटते तेवढे सोपे अजिबात नाही. पण आता मला समजले की बाबा खूप प्रयत्नानंतर आमच्यासाठी भाकरी कमवत होते. मला नेहमी बाबांचा राग यायचा की त्यांनी आमची इच्छा पूर्ण केली नाही. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर नाराजी असायची. तेव्हा बाबा मला खूप प्रेमाने हाक मारायचे आणि म्हणायचे, मधू बेटा, काळजी नको करूस, एक दिवस तुझेही बाग उजळतील. पण माझ्या नशिबात तो दिवस येताना मला दिसत नव्हता. आणि मग एक दिवस बाबा झोपेतच देवाला प्रिय झाले आणि सकाळी ही बाब आमच्या लक्षात आली. जेव्हा आम्हाला कळले की बाबा आता आपल्यात नाहीत, तर आम्हाला कळले की बाबा आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली. किमान जोपर्यंत त्यांचा हात आमच्या डोक्यावर होता तोपर्यंत जगातील वाईट नजर आणि भाकरीसारख्या मूलभूत गोष्टींपासून तरी आम्ही वंचित नव्हतो. बाबांच्या निधनाने आम्ही आमच्या गरजांपासून वंचित झालो होतो, हे मात्र खरे होते. काही दिवस शेजारी आणि आमच्या नातेवाईकांनी आम्हाला मदत केली, पण हळूहळू प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाला. आजच्या युगात दुसऱ्या कोणाचं पोट भरणे खूपच कठीण आहे आणि म्हणूनच मला नोकरीच्या शोधात घराच्या बाहेर पडावे लागले. आणि मला समजले की बाहेरचं जग स्त्रियांसाठी किती कठीण आहे आणि खूप अवघडही आहे. मला कोणत्याही कंपनीत नोकरी मिळाली नाही. प्रत्येक कंपनी बाहेर हजारो तरुण आधीच उभे होते. जेव्हा मी शाळांमध्ये गेले तेव्हा अर्ध्या दिवसापेक्षा जास्त काम करण्यासाठी मला फक्त 6,000 मिळतील असे सांगण्यात आले, ज्यामध्ये मी फक्त घराची बिले चुकवू शकते. हे पाहून माझी स्थिती आणखीनच बिघडली. त्यातही शाळेतील प्रत्येक सदस्य मला माझा अनुभव विचारायचा आणि माझे तोंड रिकामेच राहायचे. खूप शोधूनही मला नोकरी मिळाली नाही. म्हणून मला माझ्या मित्राच्या भावामार्फत पिझ्झा हाऊसमध्ये मला वेटरची नोकरी मिळाली. ते शहराच्या गजबजलेकात बसलेले पिझ्झा हाऊस होते, जिथे पुरुषांची नेहमीच गर्दी असायची. एक काळा फिटिंग पेटीकोट माझ्या हातात दिला होता, ज्यावर पिझ्झा हाऊसचे नाव लिहिले गेले होते आणि मला दुसऱ्या दिवसापासून नोकरीसाठी बोलवण्यात आले होते. त्या नोकरीमध्ये खूप विचित्र कामे होती जी मला पूर्ण करायची होती. त्यांना वेटरच्या नावावर एक मॉडर्न मुलगी हवी होती, जिच्या खांद्यावर छोटे केस पसरलेले असावेत आणि ती खूप मेकअप करून डायनिंग हॉलमध्ये उभी असावी. मी बॅगेत युनिफॉर्म टाकला आणि घरी परतले. माझे अजून ठरले नव्हते की मला काम करायचे आहे की नाही, कारण माझ्यासाठी खूप कठीण काम होते हे. बाबांच्या उपस्थितीत तर घरातून बाहेर पडण्याची गरज नव्हती आणि पिझ्झा हाऊसमध्ये इतके घट्ट कपडे घालून उभे राहणे माझ्यासाठी खूप गुदमरणारे काम होते. परंतु भूक माणसाला सर्व काही करण्यास भाग पाडते. जेव्हा मी घरी परत आले तिकडे माझी आई दारात काळजीत उभी होती. मला पाहून तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मी आईला म्हणाले, आई, तू दारापर्यंत का आलीस? मी घरात येणारच होते ना. आई परत रडायला लागली आणि म्हणाली, बेटा, मीटरवाले आले होते आणि त्यांनी आपली वीज कापली आहे. आईचे म्हणणे ऐकून माझं हृदय धस्स झाले. उन्हाळा होता आणि विजे वाचून जगणे खूप कठीण होते. पण गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही बिल भरू शकलो नव्हतो आणि त्यामुळेच आमची वीज खंडित झाली असावी. आईच्या अश्रूंनी माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला होता. माझ्यासाठी निर्णय घेणे अगदी सोपे झाले होते. मी आईला मिठी मारली आणि तिला सांगितले की मला एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे आणि उद्यापासून मला नोकरीला जायचे आहे. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आता तू माझा आधार आहेस. हो, आणि तूच आहेस जिला तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न करायची आहेत. आईने माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली होती आणि आता मी विचार करत होते की एवढी मोठी जबाबदारी, हे एवढे मोठे कर्तव्य मी कसे काय पार शकेल. तेवढ्यात आईने मला विचारले की मला कुठे नोकरी मिळाली. पण मला कुठे नोकरी मिळाली हे मी आईला सांगू शकत नव्हते. म्हणून मी आईला सांगितले की मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे. माझ्या कामाची वेळ दुपारी 3 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि मी हे माझ्या आईच्या मोठ्या कष्टाने सांगितले होते. माझ्या कामाची वेळ समजल्यावर ती माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली. अशी कोणती कंपनी आहे जिथे दुपारी 3 वाजता बोलवले जाते? तेव्हा मी आईशी खोटे बोलले की ती एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी 24 तास चालते. यावेळी आम्हाला पैशांची खूप गरज होती. त्यामुळे आईने मला जास्त काही प्रश्न विचारण्याऐवजी माझी खूप प्रगती हो असा आशीर्वाद दिला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता मी पिझ्झा हाऊससाठी घरातून निघाले. मला काय माहीत होते
की इथून मला माझे नशीब कुठे घेऊन जाणार आहे. मी पिझ्झा हाऊसमध्ये माझा गणवेश बदलला. मॅनेजरने मला पिझ्झा हाऊसच्या दरवाजाजवळ उभं केलं आणि म्हणू लागला, आज तुझा पहिला दिवस आहे, म्हणूनच तू प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचे आदराने स्वागत कर. आणि रागाने म्हणाला, तू हा कोणता चेहरा घेऊन आलीस? आधी तुझा मेकअप कर आणि मगच इथे उभी राहा. मॅनेजरचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले, कारण माझ्याकडे मेकअपचे कोणतेही सामान नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका मुलीने तिच्या मेकअपच्या सामानाने मला एक खोल चमक दिली. ती माझ्या चेहऱ्यावर खूप वेगाने हात मारत होती आणि मग जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला माहीत होते की मी सुंदर आहे आणि माझा रंग देखील खूप गोरा आहे, परंतु थोडासा मेकअप केल्यानंतर मी पूर्णपणे निखरले होते. मी स्वतःला आरशात पाहत होते तेव्हा ती मुलगी म्हणू लागली की हे लोक सौंदर्य पाहूनच इथे कामावर ठेवतात, नाहीतर काम करायला खूप लोक उपस्थित आहेत. तेव्हा मला माहीत झाले की ही नोकरी मला माझ्या क्षमतेमुळे नाही तर माझ्या सौंदर्यामुळे मिळाली होती. माझ्या कामाचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप जड होता. मी 3 वाजेपासून दारात उभी होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या स्त्री पुरुषांचे स्वागत करत होते. इथे येणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी होती. बहुतेक फक्त पुरुषच येत होते. रात्र झाली तोपर्यंत मी तिथेच उभी असल्यामुळे पाय खूप दुखत होते आणि आता बसचे धक्के खाऊन मला घरी पोहोचायचे होते. मी 12 वाजले आणि घरी पोहोचले. आई माझी वाट पाहत जागी होती. मी आईसोबत बसून जेवण केले आणि लगेच बेडवर आडवी झाले. मला बाबांची खूप आठवण येत होती. बाबा नेहमीच माझे जास्तीत जास्त नखरे उचलायचे, तरीही मी नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्यावर रुसून असायचे. पाय खूप दुखत असल्यामुळे मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा 2 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडले. आज मला दाराजवळ उभे केले नाही, तर ऑर्डर घेण्याचे काम देण्यात आले. मला हे काम थोडे सोपे वाटले, पण काहीच वेळात माझ्या लक्षात आले की हे काम अजिबात सोपे नाही. मी ज्याकडे ऑर्डर घ्यायला जायचे तो पुरुष माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघून हसायचा आणि त्या बदल्यात मला हसायचे होते, कारण हा माझा नोकरीचा नियम होता. ते ऑर्डर देण्यासाठी मुद्दाम बराच वेळ घेत असायचे आणि कधीकधी ऑर्डर देताना इतके जवळ यायचे की माझा दम रोखला जायचा. हे पिझ्झा हाऊस फक्त माझ्यासारख्या वेटरमुळे चालत होते. आता मला चांगलीच कल्पना आली होती की इथे आलेले बहुतेक पुरुष फक्त मुलींमुळेच येत होते. दिवस झपाट्याने जात होते आणि मला इथे काम करायला आता 1 महिना झाला होता. या 1 महिन्यात खूप गोष्टी घडल्या ज्या माझ्यासाठी खूप विचित्र होत्या. पुरुषांचे विचित्र नजरा, ऑर्डर देण्याच्या बहाण्याने जवळ येणे आणि दुहेरी अर्थाने शब्दांची देवाणघेवाण करणे. परंतु त्या नोकरीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या 1 महिन्यात पगाराव्यतिरिक्त टिपचे बरेच पैसे जमा झाले होते. ते पैसे मी वीज बिल भरण्यासाठी वापरले. बरं, हळूहळू मला पिझ्झा हाऊसच्या वातावरणाची खूप सवय झाली होती. 5 मुलं रोज संध्याकाळी पिझ्झा हाऊसमध्ये यायची आणि अगदी कोपऱ्याच्या टेबलावर बसायची. तो टेबल माझ्या वाट्याला होता आणि मी रोज त्यांच्याकडे ऑर्डर घ्यायला जायचे. ते 5ही मुलं 26-27 वर्ष वयाचे तरुण होते. ते माझ्याकडे खोल नजरेने बघायचे. आजही मी त्यांच्याजवळ ऑर्डर घ्यायला गेले तेव्हा एकाने विचारायला सुरुवात केली, तू इथे मजबुरीने काम करतेस ना? मी हो म्हणाले. त्याने लगेच त्याचे कार्ड काढले आणि माझ्यासमोर ठेवले आणि तो म्हणाला, तू खूप सभ्य मुलगी दिसतेस. तुला कधी काहीही मदत लागली तर हे लक्षात ठेव. मी विचार न करता ते कार्ड उचलले आणि माझ्या कोटच्या खिशात ठेवले. मग तो हसला. त्यानंतर हा क्रम चालू राहिला. प्रत्येक दिवशी मी त्यांची ऑर्डर घ्यायला जायचे आणि त्यांच्यापैकी एक किंवा दुसरा मला प्रश्न विचारायचा. या रोजच्या भेटीमुळे आम्ही थोडे मैत्रीपूर्ण झालो. दुसऱ्या महिनाही झपाट्याने निघून गेला आणि मग एके दिवशी आई मला म्हणाली की तुझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी खूप चांगले स्थळ आले आहे आणि त्यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे. आईचे हे बोलणे ऐकून मी काळजीत पडले, कारण आजवर घराचा खर्च मी माझ्या खांद्यावर उचलला होता. लग्नाची जबाबदारी मी विचारही करू शकत नव्हते. आई म्हणाली, तू तुझ्या कंपनीकडून लोन घे. एवढी मोठी कंपनी आहे, तुला लाख रुपयांचे कर्ज तर मिळूच शकते आणि तुला लोन मिळाले तर तुझ्या मोठ्या बहिणीचे लग्न चांगले होईल. माझी मोठी बहीणसुद्धा 27 वर्षाची झाली होती. माझी आई त्यामुळे खूप काळजीत होती. आता मी आईला काय सांगू की मी पिझ्झा हाऊसमध्ये छोटीशी नोकरी करते. लाखो रुपये कसे मिळतील? मी आईच्या बोलण्याला उत्तर दिले नाही, पण आईच्या डोळ्यात चमकणारी आशा मला स्पष्ट दिसत होती.
आईला खात्री होती की मला कंपनीकडून कर्ज मिळेल आणि मी विचार करत होते की माझ्या खोट्याने मला कुठे अडकवले आहे. दुसऱ्या दिवशी मी नोकरीवर गेले. संपूर्ण दिवस मी काळजीतच होते आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलीनेही ही गोष्ट लक्षात घेतली. ती मला विचारू लागली, काय झालं मधू, आज तू खूप काळजीत आहेस? मी तिला म्हणाले की माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न करायचे आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. माझं ऐकून ती म्हणाली, मग एवढा खर्च करण्याची काय गरज आहे? तिचं बोलणं ऐकून मी विचारात हरवून गेले. ती बरोबरच तर बोलत होती. घरी आल्यावर मी आईला बहिणीचे लग्न साध्या पद्धतीने करायचा सल्ला दिला. पण माझी आई म्हणू लागली की आपली परिस्थिती सगळ्यांनाच माहीत नसते. पोराकडच्यांनी तर हुंड्याच्या नावावर एक लांबलचक यादी दिली आहे आणि मी तुझ्या बहिणीला रिकाम्या हाताने पाठवले तर तिच्या सासरचे तिला आयुष्यभर टोमणे मारत राहतील. आईचे बोलणे ऐकून मला राग आला आणि मी म्हणाले की माझ्या बहिणीचे अशा ठिकाणी लग्न करायची काय गरज आहे? माझे बोलणे ऐकून आई रागवली आणि म्हणाली, तुझ्या बहिणीसाठी एवढं शोधल्यानंतर हे एक चांगले स्थळ आले आहे आणि यात तूही चुका काढत आहेस. आज तुझे वडील हयात असते तर मला तुझी विनवणी करावी लागली नसती. त्यांनी स्वतः आपल्या मुलीसाठी कोणत्याही मार्गाने पैसे गोळा केले असते. माझ्या आईचे डोळ्यात अश्रू तरळले होते आणि तिच्या बोलण्याने माझे मनही दुखावले होते. ती बरोबरच तर होती. मी विचार करत होते की बाबा हयात असते तर त्यांनी कसेही करून पैसे जमवलेच असते. मी आईला मिठी मारली आणि लवकरच पैशांची व्यवस्था करीन असे वचन दिले. मला स्वतःला देखील माहीत नव्हते मी एवढा पैसा कुठून आणणार. वडिलांची सावली हा मुलासाठी खरंच मोठा वरदान आहे. तो स्वतःच्या जीवाची बाजी लावूनही मुलाला आयुष्यातील सर्व सुख देतो आणि माझ्यासाठी त्यांची जागा घेणे खूप अवघड होते. माझा प्रत्येक दिवस असाच त्रासात जात होता. मी पिझ्झा हाऊसमधील मॅनेजरशी पैशांबद्दल बोलले होते, पण माझे म्हणणे ऐकून त्याने माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहिले त्यामुळे मी जमिनीत गाडले गेले होते. ती मुलं आजही रोज पिझ्झा हाऊसमध्ये यायची. मी त्यांची ऑर्डर घ्यायला गेले तेव्हा एक त्यांच्यापैकी म्हणाला, काय झालंय आज? तुझा चेहरा एकदम उदास दिसतो आहे. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू का आले ते मला कळाले नाही. तो पुन्हा पुन्हा विचारू लागला की मी त्याला काही समस्या सांगू. इच्छा नसतानाही मी त्याला माझी समस्या सांगितली, कारण मी देखील कुणाला तरी शोधत होते ज्याला मी माझ्या वेदना मोकळे मनाने सांगू शकेल. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तो म्हणू लागला, इतक्या छोट्या गोष्टीसाठी तू एवढी चिंतित आहेस? आम्ही तुम्हाला आमचे कार्ड दिले होते जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला आमची आठवण यावी. मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. मला कल्पनाही नव्हती की ती 5 अनोळखी मुले मला पैसे देऊ शकतील. 5 जणांनी लगेच मला ₹1,00,000 ऑफर दिली. मी त्यांच्याकडे बघत होते. ते म्हणू लागले, ₹1,00,000 देणे त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही, पण मलाही त्यांचा काही उपयोगासाठी यायचे होते. त्यांचे असे बोलणे ऐकून मी तशीच उभी राहिले. मी त्या पोरांच्या काय उपयोगी पडू शकले असते हे समजायला मला फार वेळ लागला नाही. मी लगेच घाबरून गेले आणि म्हणाले की मी एका चांगल्या कुटुंबातील मुलगी आहे आणि मी काही चुकीचे काम करू शकत नाही. ते हसले आणि म्हणाले, आम्ही फक्त ऑफर दिली आहे, स्वीकारायची की नाही हा तुमचा निर्णय आहे. पण आजकालच्या जमान्यात तुम्हाला ₹1,00,000 कोणीही देणार नाही. तो तुमचा जवळचा नातेवाईक असला तरी तो तुम्हाला ₹1,00,000 देणार नाही. पण मला माझी इज्जत गहाण ठेवून लाखो रुपये मिळवायचे नव्हते, म्हणून मी त्यांना साफ नकार दिला. मी या परिस्थितीला पूर्णपणे कंटाळले होते आणि थकून हारून जेव्हा मी घरी परतले तेव्हा माझी आई आणि बहीण माझी वाट पाहत बसले होते. आईने सांगितले की तुझ्या बहिणीचे सासरचे लोक 1 महिन्यानंतर लग्नाचे बोलत आहेत आणि मोठ्या बहिणीसोबत त्यांना त्यांच्या लहान मुलासाठी तुझ्या धाकट्या बहिणीला घ्यायचे आहे. अशा प्रकारे 2 लग्न एका खर्चातच होतील. लहानीच्या नात्याबद्दल ऐकून मी आनंदी असतानाच 1 महिन्याचा अवधी ऐकून माझा तर जीवच गेला होता, कारण अजून पैशांची व्यवस्था होऊ शकली नव्हती. पण माझी आई माझ्यावर आशा बाळगून बसली होती. मी माझ्या बहिणीच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी आनंदाची चमक आली होती. मी माझ्या बहिणीच्या सासरच्यांनाही भेटले होते. ते खरंच खूप छान लोक होते. पण आजच्या काळात सादगीने व विनाहुंड्याने कोण नवरीला निरोप देतो? तेही याच समाजात राहणारी लोक होती. मला माझ्या बहिणीचा आनंद सदैव पाहायचा होता. मी आईला सांगितले की लग्नाची तारीख ठरवून घ्या, मी पैशांची व्यवस्था करते. माझे बोलणे ऐकून घरात आनंदाची लाट उसळली. पण हा आनंद माझी इज्जत बर्बाद करून त्यांना मिळाला आहे याची त्यांना कल्पना अजिबात नव्हती.
दुसऱ्या दिवशी मी त्या 5 पोरांना होकार दिला. ते हसून म्हणाले की आम्हाला माहीत होते की तुम्ही नक्कीच आम्हाला सहमत व्हाल. त्या 5ही मुलांनी एका रात्रीसाठी त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची गोष्ट ठरवली होती. मी आईला सांगितले की वर्ष संपल्यामुळे कंपनीत खूप काम आहे आणि मला कंपनीतच एक रात्र काढावी लागेल. कंपनीने माझे कर्ज मंजूर करून दिले आहे, म्हणूनच मला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागणार आहे. कर्ज पास झाल्याचे ऐकून आई इतकी खुश झाली की तिने मला रात्री राहण्याची परवानगी देखील दिली आणि मी पिझ्झा हाऊसमधून सुट्टी झाल्यानंतर त्या 5 मुलांसह निघून गेली. त्या 5ही मुलांनी मला त्यांच्या क्रूरतेचे लक्ष्य बनवले होते आणि 6वा मुलगा आत आल्यावर मला पाहून किंचाळू लागला, कारण संपूर्ण बेड रक्ताने माखलेला होता आणि मला वाटतं मी माझ्या आयुष्याचा बहुधा शेवटचा श्वास घेत होती. त्याने मला ताबडतोब उचलून घेतले, गाडीत बसवले आणि लहानशा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टर बहुधा त्याच्या ओळखीचेच होते. कित्येक तास ICUमध्ये राहिल्यावर माझी प्रकृती थोडी सुधारली, पण माझे जखमी शरीर माझ्या विनाशाची साक्ष देत होते. तो मुलगा त्या 5 जणांचा मित्र होता, पण अजूनही त्याच्यात माणुसकी शिल्लक होती आणि त्याला माझी दया आली, नाहीतर कदाचित मी त्या बेडवर मेले असते. मी माझ्या आईला फोन केला आणि तिला सांगितले की माझी कंपनीतून अजून सुट्टी झाली नाही. मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला नव्हता. त्या मुलाने माझ्या हॉस्पिटलचा सर्व खर्च स्वतः उचलला होता आणि ते लाख रुपये त्याच्या मित्रांकडून घेऊन मला दिले होते. ते 5ही मुलं अतिशय श्रीमंत उद्योगपतींचे मुलं होते, ज्याने मला बर्बाद न करता मला मदत केली असती, किंवा असे म्हणता येईल की करू शकले असते. माझी तब्येत बरी झाल्यावर मला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आणि पैसेही माझ्या हातात आले, पण आता पूर्वीसारखे काहीच नव्हते. तो मुलगा ज्याने मला मदत केली होती त्यांनी मला त्यांच्या कंपनीत नोकरीवर दिली होती आणि मला आश्वासन दिले होते की मी तिथे सन्मानाने काम करू शकेन. आज माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे आणि मी त्या मुलाच्या कारखान्यात काम करत आहे. मला एक गोष्ट चांगलीच माहीत झाली आहे की आजच्या युगात विनाकारण मदत करणाऱ्यांची संख्या नाहीच्या बरोबर आहे. नोकरी करणाऱ्या मुलींकडे नेहमीच आदराने पाहिले पाहिजे, कारण खूप असहाय्य असतात. त्यांचाही काहीतरी नाईलाज असतो, म्हणून त्या घराबाहेर निघतात. मग ती घट्ट कपडे घालून पिझ्झा हाऊसच्या दारात उभी असलेली मुलगी असली तरीही. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.